Hi student, I am Sachin Ponekar from Prime Bachelor Pattern Classes, Gaurai. Welcome in the video lecture series of the Physics, Chemistry, Biology and Mathematics. In this video, we have to study about a very important concept of the organic chemistry, that is the information about the organic reaction, and the starting concept is the bond fission. In this video, we have to study in detail about the bond fission and the types of the bond fission, which are the homolytic bond fission and heterolytic bond fission. So watch carefully in English language as well as in our mother tongue, that is in Marathi language, in detail. And subscribe our channel by the name of Prime Bachelor Pattern Classes. Hi student. Today we have to study about a very important concepts in the organic chemistry, which are very useful to study about the organic reaction, how the reaction takes place, how the bonds are broken down, how the intermediates are obtained, and how the product is get formed. So all the procedure, if you have to understand, so you must study about all these concepts. Now today we have to study the first concept, that is the bond fission. After that we have to study some more concepts like the ions of carbon, carbonium ion, carbanion, electrophiles, nucleophiles, inductive effect, electromeric effect, mesomeric effect, hyperconjugation effect, resonance effect. Like that concept we have to study later. So we have to study one by one all these concepts. So the first concept is the bond fission. Now look at here. First word is the bond. Of course, this is the chemical bond, and of course this is the covalent bond. In the organic chemistry, carbon atom mostly attaches to other element by a covalent bond, and we know very well the covalent bond that is obtained by the equal sharing of electron. If suppose that this is the element A and this is the element B, हा आहे element A आणि हा आहे element B, तर हा A आणि हा B त्यांच्यामध्ये जेव्हा बॉन्ड फॉर्म होत असतो कोव्हॅलंट बॉन्ड, तेव्हा ए हा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि बी हा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि दोन्हीच्या ओव्हरलॅपिंगनं हा बॉन्ड इथं फॉर्म होतो. याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतोय. तर मेनली कार्बन ॲटम हा त्याच्या शेजारी कोव्हॅलंट बॉन्ड हा तयार करत असतो आणि तोच कोव्हॅलंट बॉन्ड हा याचा आपल्याला इथं फिशन करायचा आहे. फिशन, इट इज द अपोजिट वर्ड ऑफ फ्युजन. फ्युजन मीन्स कॉम्बिनेशन, कनेक्शन, जोडणे, त्याला आपण जोडणे असं बोलतात, आणि फिशन म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणजे तोडणे. तर मग आता इथं आपल्याला काय करायचे, बॉन्डचं फिशन करायचे, म्हणजे बॉन्ड हा ब्रेक करायचा आहे. त्याला आपण ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड किंवा रप्चर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड किंवा त्याला आपण क्लिवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, बॉन्ड ब्रेक करणे, याच प्रक्रियेला इथं आपण बॉन्ड फिशन असं म्हणतोय. कारण ऑर्गॅनिक रिएक्शन आपण कशाला म्हणतोय की द ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. आता आपण जस्ट सुरुवात करत आहोत, आपल्याला बॉन्ड हा ब्रेक करायचा आहे आणि तो बॉन्ड ब्रेक करणे यालाच म्हणायचं आहे बॉन्ड फिशन. ओके, तर बॉन्ड फिशन याची डेफिनेशन काय, ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, जो इलेक्ट्रॉनच्या इक्वल शेअरिंगने ऑब्टेन झालाय, तर तो कोव्हॅलंट बॉन्ड तोडणे. कसा का वेळ तोडणे, बॉन्ड तुटला म्हणजे काय झालं म्हणायचं, बॉन्ड फिशन. आता इथं आपल्याला हे स्टडी करायचं आहे की तो बॉन्ड कधी ब्रेक होतो, केव्हा ब्रेक होतो, कसा ब्रेक होतो आणि ब्रेक होण्याच्या कंडिशन्स काय आहेत, आणि त्याचबरोबर त्या बॉन्ड ब्रेकिंगचे प्रकार किती आहेत, या सर्व गोष्टीबद्दल आता इथं या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. ओके, तर बॉन्ड फिशनचा अर्थ सर्वांच्या लक्षातच आलेला असेल. फिशन मीन्स ब्रेकिंग, फिशन मीन्स क्लिवेज, फिशन मीन्स रप्चर. काय नेमकं ब्रेक करायचं आपल्याला, बॉन्ड ब्रेक करायचा आहे, बॉन्ड तोडायचा आहे. तर ते बॉन्ड तोडणे म्हणजेच त्याला आपण बोलतायत बॉन्ड फिशन. आणि ऑफकोर्स हा जो बॉन्ड आहे, मेनली इथं बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्डच आहे. हाच बॉन्ड आपण इथं इझिली ब्रेक करू शकतो. जर तो आयनिक बॉन्ड असेल तर त्याला या पद्धतीने ब्रेक करून चालणार नाही, त्याचं आयोनायझेशन करावं लागतं. एकदा त्याच्यातले आयॉन सेपरेट झाले तर आपोआप तो बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो. पण कोव्हॅलंट बॉन्डला मात्र
ब्रेकच करावा लागतो. मग ते ब्रेक करण्यासाठी तुम्ही त्याला हीट द्या किंवा त्याला ब्रेक करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या रिएजंटचा त्याच्यावर अटॅक करा किंवा त्याच्यामधला बॉन्ड हा वीक करून तो बॉन्ड ब्रेक करा. तुम्ही कसंही ब्रेक करू शकता, पण बॉन्ड जर ब्रेक झाला तर त्याला आपण इथं बॉन्ड फिशन असं तुम्ही इथं म्हणू शकता. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ बॉन्ड फिशन. आता इथं आपल्याला या बॉन्ड फिशन हे नेमकं होतं कसं आणि त्याचे टाइप्स किती आहेत ते स्टडी करायचे आहे. बघा, हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड हा आपण किती प्रकारे ब्रेक करू शकतो. एक पहिली गोष्ट ती म्हणजे हा बॉन्ड आपण सेंटर मधनही ब्रेक करू शकता, हे पहिली कंडिशन. किंवा हा बॉन्ड आपण कुठच्या तरी एका एंडने ब्रेक करू शकतात. म्हणजे त्याला आपण थोडंसं स्टँडर्ड लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे समान वाटणी करणे आणि अनसिमेट्रिकल म्हणजेच वेगवेगळी असमान त्याची वाटणी करणे, याला आपण बोलतायत अनसिमेट्रिकल. तर अशा प्रकारे ह्या दोन वेने आपण हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक करू शकता. सो इट हॅज टू टाइप्स. ह्या बॉन्ड फिशनचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. इट हॅज TWO two types or that bond fission can be takes place in two ways. आता इथं दाखवल्याप्रमाणे त्या दोन मार्गाने त्या दोन प्रकारे हे बॉन्ड फिशन घडून येत आहे. बॉन्ड ह्या दोन प्रकारे ब्रेक होऊ शकतोय. एक म्हणजे बॉन्ड हा सिमेट्रिकली ब्रेक होऊ शकतो, म्हणजे सेंटर मधनं ब्रेक होऊ शकतो, किंवा हा बॉन्ड अनसिमेट्रिकली ब्रेक होऊ शकतो, म्हणजे कुठच्या तरी एका एंडने तो बॉन्ड ब्रेक होऊ शकतो. तर बघा आता ह्याचे दोन प्रकार. पहिला प्रकार सिमेट्रिकल ब्रेक होणे, यालाच म्हणतात होमोलायटिक बॉन्ड फिशन. सो इट्स फर्स्ट टाइप इज व्हॉट? होमोलायटिक बॉन्ड फिशन. हा त्याचा पहिला प्रकार या बॉन्ड फिशनचा. आणि नंबर नेक्स्ट सेकंड टाइप अनसिमेट्रिकल ब्रेकिंग करणे, म्हणजे यालाच म्हणायचं हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. तर असे हे या बॉन्ड फिशनचे दोन प्रकार. एक म्हणजे होमोलायटिक बॉन्ड फिशन आणि दुसरं म्हणजेच हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द बॉन्ड फिशन. आणि हे दोन प्रकार नेमकं कशाच्या आधारावर आहेत? ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? सो दॅट वी कॅन अंडरस्टँड, वी कॅन रिअलाइज बाय वॉचिंग दिस. लुक ॲट हियर. इथं बॉन्ड सेंटर मधनं ब्रेक झाला, इथं बॉन्ड एका साइडनं ब्रेक झाला. तर असे हे दोन प्रकार आहेत. तर मग आता बॉन्ड सेंटर मधनं ब्रेक होणे त्याला म्हणायचं होमोलायटिक. होमो या शब्दाचा अर्थ काय होतो? होमो म्हणजे सेम आणि लायटिक, लायसिस, LYS किंवा LYT अशा प्रकारचे जर शब्द आले तर त्याचा अर्थ असा घ्यायचा, त्याला म्हणायचं ब्रेकिंग. ब्रेकिंग करणे, समान ब्रेकिंग करणे, म्हणजे त्याला म्हणणार तुम्ही होमोलायटिक. आणि हेटेरो, हेटेरो म्हणजे डिफरंट आणि लायटिक म्हणजे ब्रेकिंग, वेगवेगळी वाटणी करणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला ब्रेक करणे, वेगवेगळ्या कॉन्ट्रीब्युशनने त्याची ब्रेकिंग करणं, किंवा त्याला आपण अनसिमेट्रिकल असं म्हणू शकताय. तर तिथं शब्द आहे हेटेरो. तर मग बघा, दोन्हीच्या डेफिनेशन आपण या ठिकाणी करू शकतात. म्हणजेच काय? होमोलायटिक मीन्स व्हॉट? सिमेट्रिकल ब्रेकिंग. कसं? सिमेट्रिकल म्हणजे सेंटर मधनं ब्रेकिंग करणं बॉन्डची. कोणत्या बॉन्डची? कोव्हॅलंट बॉन्डची. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज होमोलायटिक बॉन्ड फिशन. तर पहा इथं हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड, आता आपण तो बॉन्ड इथं ब्रेक करून दाखवूया. हा आहे A सिंगल बॉन्ड, हा आहे B, यांच्यामध्ये आहे कोव्हॅलंट बॉन्ड आणि तुम्ही तो कोव्हॅलंट बॉन्ड असा सेंटर मधनं ब्रेक करतायत. तर या प्रकारच्या बॉन्ड फिशनला आपण म्हणतायत होमोलायटिक बॉन्ड फिशन. आणि इकडे असेल हेटेरोलायटिक, वी कॅन डिफाइन इट व्हेरी इझिली, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो आपल्याला कसा ब्रेक करायचा आहे? अनसिमेट्रिकली. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्ड हा कसा ब्रेक करणं? अनसिमेट्रिकली, कोणत्या तरी एका एंडनं ब्रेक करणं. तर या प्रकारच्या बॉन्ड फिशनला आपण म्हणतायत हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. म्हणजे बघा कसं होऊ शकतंय की हा आहे A, हा आहे B, हा A चा इलेक्ट्रॉन, हा B चा इलेक्ट्रॉन, तिथं झाली
पार्टनरशिप, शेअरिंग, इक्वल शेअरिंग, म्युच्युअल शेअरिंग असं आपण त्याला इथं म्हणू शकताय. आता बॉन्ड बघा, कुठल्या तरी एका एंडनं ब्रेक करणे. तुम्ही एकतर एक या एंडनं ब्रेक करू शकता किंवा त्या एंडने. ते नेमकं कशावर डिपेंड आहे त्याच्याबद्दल देखील आपण इथं आता विचार करणार आहोत. आता मग बघा, बॉन्ड हा या एंडने ब्रेक झाला तर मग आता काय फॉर्म होऊ शकतं त्याच्याबद्दल देखील आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. पण सगळ्यात अगोदर होमोलायटिक आणि हेटेरोलायटिक ह्याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. बॉन्ड सेंटर मधनं ब्रेक करणं, सिमेट्रिकली ब्रेक करणं त्याला म्हणायचं होमोलायटिक बॉन्ड फिशन. आणि बॉन्ड हा एका एंडनं ब्रेक करणं याला म्हणायचं हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. असे या बॉन्ड फिशनचे दोन प्रकार झाले. आता बघा पुढे काय होत आहे. आता जर आपण बॉन्ड जर सेंटर मधनं ब्रेक केला, बॉन्ड जर आपण होमोलायटिकली जर ब्रेक केला तर काय होऊ शकतंय. बॉन्ड जर आपण होमोलायटिकली जर ब्रेक करतायत तर त्यावेळेस काय होऊ शकतंय बरं. बघा, हा ए चा इलेक्ट्रॉन, हा बी चा इलेक्ट्रॉन, बॉन्ड असा मधून ब्रेक केलेला आहे सेंटर मधनं सिमेट्रिकली. तर त्यावेळेस काय होणार, ए कडे एक इलेक्ट्रॉन जाणार, ए ला त्याचा इलेक्ट्रॉन परत मिळणार आणि प्लस बी ला देखील त्याचा स्वतःचा इलेक्ट्रॉन परत मिळणार. अशा प्रकारची गोष्ट प्रोसेस आपल्याला होमोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये बघायला मिळू शकते. म्हणजे होमोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये होतं काय की द होमोलायटिक बॉन्ड फिशन breaking of covalent bond is takes place in such a way that each of the separating species get one electron. बॉन्ड हा अशा पद्धतीने ब्रेक होतो की ब्रेक झाल्यानंतर सेपरेट होणाऱ्या प्रत्येक स्पेसिस वर एक एक इलेक्ट्रॉन जातो. म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉन त्यांना रिटर्न मिळतात, परत मिळतात. कसल्याही प्रकारचा चार्ज त्याच्यावर येऊ शकणार नाही, कारण त्याच्यापेक्षा जर त्याने एक इलेक्ट्रॉन जास्त मिळवला तर त्याच्यावर चार्ज निगेटिव्ह येतो. आणि जर त्याच्याकडचा स्वतःचा इलेक्ट्रॉन जर त्याने गमावला त्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह येतो. पण इथे मात्र तसं काहीच घडत नाही, कारण स्वतःचे इलेक्ट्रॉन स्वतःला मिळतात, कारण बॉन्ड हा अगदी सेंटर मधनं ब्रेक होत आहे. तर मग बघा, बॉन्ड जर असा सेंटर मधनं ब्रेक झाला तर प्रत्येक स्पेसिसला, प्रत्येक सेपरेटिंग स्पेसिसला एक एक इलेक्ट्रॉन मिळतो. म्हणजे इथं कोणती गोष्ट घडते, इन होमोलायटिक बॉन्ड फिशन द ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन सच अ वे दॅट ईच ऑफ द सेपरेटिंग स्पेसिस गेट वन इलेक्ट्रॉन. म्हणजेच इन दिस breaking of covalent bond in such a way that each of separating species get one electron. Species get one electron. ओके, तर म्हणजेच इथं बॉन्ड हा अशा प्रकारे ब्रेक होतो की ब्रेक झाल्यानंतर प्रत्येक सेपरेट होणाऱ्या स्पेसिसला एक एक इलेक्ट्रॉन्स मिळतात. तर या प्रकारच्या बॉन्ड फिशनला आपण म्हणतायत होमोलायटिक बॉन्ड फिशन. आता ह्याच्या विरुद्ध, याच्या अपोजिट आपल्याला एक गोष्ट इकडची बघायला मिळेल. म्हणजे पहा, इथं काय होतंय की बॉन्ड हा अनसिमेट्रिकली ब्रेक झालाय. म्हणजे याचा अर्थ बघा, बॉन्ड आपण इथनं ब्रेक केलाय, म्हणजे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर, बॉन्ड तुटल्यानंतर हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते दोन्ही इलेक्ट्रॉन बी ला मिळतात, ए ला मात्र एकही इलेक्ट्रॉन मिळत नाही. म्हणजे बघा, हा आहे ए आणि इकडे आहे बी. बी वर दोन्ही इलेक्ट्रॉन गेल्यामुळं बी वर चार्ज निगेटिव्ह येतो, कारण बीचा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन त्याला मिळतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त ए चा देखील एक इलेक्ट्रॉन हा बी ला मिळतोय. त्याच्यामुळे इथं बी वर येणारा चार्ज हा निगेटिव्ह येतो आणि ए वर येणारा चार्ज हा मात्र पॉझिटिव्ह येतो. ए कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज आणि बी कॅरीज निगेटिव्ह चार्ज. तर हे असं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इथे तयार होतात आयॉन्स, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. तर हे झाले बॉन्ड ब्रेकिंग अनसिमेट्रिकली. म्हणजे तुम्ही इथं पॉइंट काय सांगू शकताय की इन दिस म्हणजे इन हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन, ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड in
such a way that आता बघा such a way that one of the separating species, आता इथं each नाही, one of the separating species या शब्दाचा अर्थ काय की सेपरेट होणाऱ्या दोन ज्या स्पेसीज म्हणजे हा शब्द ॲटम साठी, एलिमेंट साठी, मॉलिक्यूल साठी, एखाद्या केमिकल साठी, कंपाऊंड साठी, एखाद्या ग्रुप साठी असा एक कॉमन वर्ड इथं वापरला जातो, त्याला आपण स्पेसीज म्हणतात. स्पेसीज म्हणजे घटक. सेपरेट होणारे जे दोन घटक आहेत त्याच्यापैकी एकाच घटकाला दोन्ही इलेक्ट्रॉन मिळतात. गेट बोथ द इलेक्ट्रॉन्स. तर मग अशा प्रकारच्या बॉन्ड फिशनला आपण इथं हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन असं म्हणतात. ही त्याची कन्सेप्च्युअल डेफिनेशन झाली. म्हणजे कन्सेप्ट नेमकं काय सांगते. होमोलायटिक म्हणजे बॉन्ड हा अशा पद्धतीने ब्रेक होतो की ब्रेक झाल्यानंतर जे सेपरेट होणारे घटक आहेत त्यांना प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन मिळतात. तर हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये काय होतं की बॉन्ड हा अशा पद्धतीने ब्रेक होतो की ब्रेक होणाऱ्या ज्या दोन स्पेसीज आहेत त्यांच्यापैकी एकाच स्पेसीजला दोन्ही इलेक्ट्रॉन मिळतात. तर अशा प्रकारचं जे बॉन्ड फिशन आहे तर ते असणार हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. ओके. तर आता पुढचा पॉइंट, इथे जे एक एक इलेक्ट्रॉन हे कॅरी केलेत ना, हे एक एक इलेक्ट्रॉन त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा चार्ज नाही. म्हणजे ह्या न्यूट्रल स्पेसीज आहेत, न्यूट्रल हे घटक आहेत आणि या न्यूट्रल घटकांना आपण इथं नाव देत आहे फ्री रॅडिकल्स. म्हणजे अशा प्रकारचे रॅडिकल्स आहेत ते चार्ज पासून फ्री आहेत, कसल्याही प्रकारचा चार्ज त्यांच्यावर येत नाही. तर कधीही कुठल्याही बॉन्डचं जर होमोलायटिक बॉन्ड फिशन झालं तर नेहमी ह्या स्पेसीज तयार होतात ज्यांना आपण काय बोलताय फ्री रॅडिकल्स. म्हणजेच तुम्ही तो पॉइंट इथे सांगू शकताय in this there is a formation of free radicals takes place. तर यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय तयार होतं, फ्री रॅडिकल्स हे तयार होतात. म्हणजेच होमोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये तयार होणारे घटक कोणते, फ्री रॅडिकल्स. आणि इकडे इन दिस आपण जर इकडे जर बघितलं तर यांच्यावर चार्जेस आहेत. इथं चार्ज पॉझिटिव्ह, इथं चार्ज निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही इकडे काय पॉइंट सांगू शकताय की इन दिस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ आयॉन्स टेक्स प्लेस. यांना आपण आयॉन्स म्हणतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. म्हणजेच इन दिस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ आयॉन्स टेक्स प्लेस. तर हेटेरोलायटिक मध्ये तयार होणारे घटक आयॉन्स असतात. आयॉन्स तयार झाले तर त्याचा अर्थ असा घ्यायचा की तिथं हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन झालंय. ओके. आणि होमोलायटिक हे आपण कसं आयडेंटिफाय करणार की त्यांच्यामध्ये फ्री रॅडिकल्स हे तयार होतात. ओके. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे कोणती की होमोलायटिक बॉन्ड फिशन हे नेमकं कशाच्या उपस्थितीमध्ये घडू शकतात. तर हे घडू शकतं एकतर एक सनलाइट किंवा UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा परऑक्साइड और परऑक्साइड यांच्यासारख्या सबस्टन्सेसचा जर अटॅक होत असेल तर तेव्हा आपल्याला नेहमी होमोलायटिक बॉन्ड फिशन झालेलं बघायला मिळेल. म्हणजेच होमोलायटिक बॉन्ड फिशन टेक्स प्लेस in the presence of एक तर एक सनलाइट किंवा UV रेज ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेज बोलतायत किंवा परऑक्साइड किंवा कॉपर क्लोराइड सारखे लेविस ऍसिड जरी आपण घेतले तरी देखील आपल्याला हे होमोलायटिक बॉन्ड फिशन या ठिकाणी बघायला मिळेल. तर हे झालं होमोलायटिक बद्दल. त्याच्यानंतर हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन ऑलवेज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पोलार सॉल्व्हेंट. पोलार पोल्स
त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स तयार होतो. आपण इंडक्टिव्ह इफेक्ट या कन्सेप्टमध्ये ह्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये विचार करणार आहोत की कशा प्रकारे पोल्स तयार होतात, चार्जेस कसे तयार होतात, एकावर पॉझिटिव्ह एकावर निगेटिव्ह, त्याच कंपाऊंडमध्ये बॉन्ड ब्रेक न होता. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात त्या आपण बघणारच आहोत. तर पोलार सॉल्व्हंट म्हणजे सध्यापुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकताय की ज्यांच्यामध्ये बॉन्डच्या शिफ्टिंगमुळे, नॉट ब्रेकिंग, शिफ्टिंगमुळे चार्जेस तयार होतात, पार्शियल चार्जेस, तर त्याला आपण पोलार सॉल्व्हंट असं तुम्ही इथं बोलताय. तर तशा प्रकारच्या पोलार सॉल्व्हंटचा जर अटॅक जर एखाद्या बॉन्डवर तुम्ही करताय तर तेव्हा त्यांच्यामध्ये होतं हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. म्हणजे बघा तुम्ही इकडचा पॉईंट इकडे पण सांगू शकताय. आपण इकडचा पॉईंट रिपीट करूया. इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ फॉर सेम इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, पोलार सॉल्व्हंट. तर हे जे घडणार आहे तर ते कशाच्या प्रेझेन्समध्ये घडणार आहे, पोलार सॉल्व्हंट. त्याच्या अटॅकमुळं या ठिकाणी हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन हे झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं पोलार सॉल्व्हंट, समजा HCl आहे, हायड्रोजन क्लोराईड. आता क्लोरीन हा हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं हा जो बॉन्ड आहे ना तो बॉन्ड क्लोरीनच्या बाजूनं झुकला जातो, शिफ्ट होतो, मूव्ह होतो. त्याचा इन्फ्लुएन्स त्या क्लोरीनच्या बाजूनं राहतो आणि त्याच्यामुळं ह्या क्लोरीनवर काहीशा प्रमाणात निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवर काहीशा प्रमाणात पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे हे जे पार्शियल चार्जेस आहेत तर त्या पार्शियल चार्जेसमुळं याला पोल्स असं बोललं जातं आणि या कंपाऊंडला पोलार कंपाऊंड, त्या प्रोसेसला पोलरायझेशन, त्या इफेक्टला इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात. हे आपण फार डिटेलमध्ये शिकणारच आहोत. तर अशा प्रकारचं पोलार सॉल्व्हंट, कुठचाही एखादा पोलार सॉल्व्हंट तुम्ही आणला, त्याचा अटॅक जर तुम्ही या बॉन्डवर जर केला तर तेव्हा त्यांच्यामध्ये नेहमी हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर हे झालं नेमकं कशाच्या उपस्थितीमध्ये घडतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती, की कोणत्या दोन ॲटमच्या मध्ये हे होऊ शकतं. होमोलायटिकच्या पॉसिबिलिटीज केव्हा आहेत आणि हेटेरोलायटिकच्या पॉसिबिलिटीज ह्या केव्हा आहेत त्या समजणं हे फार आवश्यक आहे. तर बघा, होमोलायटिक बॉन्ड फिशन हे नेहमी कोणत्या दोन ॲटमच्या मध्ये होतं की त्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियर अबाउट सेम असेल. एक्झॅक्टली सेम असेल तर उत्तमच, पण जर नियर अबाउट सेम असेल तर तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये होतं होमोलायटिक बॉन्ड फिशन. तर होमोलायटिक बॉन्ड फिशन टेक्स प्लेस बिटवीन टू ॲटम हॅव्हिंग नियर अबाउट सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजेच बघा आता इट टेक्स प्लेस between two atoms having near about same electronegativity. दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ जर सेम असेल तर तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला होमोलायटिक बॉन्ड फिशन बघायला मिळेल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, पॉवर टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन, power to gain a pair of electron or to gain an electron. So that power, that ability, that capacity, that tendency, ती जी क्षमता आहे त्याला आपण म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर जर दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर जवळजवळ सारखी असेल किंवा एक्झॅक्टली सेम असेल तर तेव्हाच त्यांच्यामध्ये आपल्याला होमोलायटिक बॉन्ड फिशन बघायला मिळतं. समजा एक्झाम्पल, तुम्ही कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड घ्या. कार्बन आणि हायड्रोजन ह्यांच्यामध्ये आपल्याला होमोलायटिक बॉन्ड फिशन बघायला मिळेल. जर याच्यावर तुम्ही सनलाईटचा अटॅक करताय, कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ सेम आहे. कार्बनची 2.2 आहे आणि हायड्रोजनची 2.198 आहे, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू 2.2 आहे. तर मग अशा वेळेस त्यांच्यामध्ये होमोलायटिक बॉन्ड फिशन होतं. कार्बनवर एक इलेक्ट्रॉन येतो व हायड्रोजनवर देखील एक इलेक्ट्रॉन येतो. तर अशा प्रकारच्या बॉन्ड फिशनला आपण होमोलायटिक बॉन्ड फिशन म्हणतात. तर मुद्दा राहील लक्षात की होमोलायटिक बॉन्ड फिशन कोणत्या दोन ॲटमच्या मध्ये होतं की ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ सेम असेल. आणि हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन कोणत्या दोन ॲटमच्या मध्ये होतं, इट टेक्स प्लेस बिटवीन टू atoms having exactly different electronegativity. Okay,
एक्झॅक्टली डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही खूप वेगळी पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये आपल्याला हे बॉन्ड फिशन बघायला मिळतं. हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन म्हणजे याचं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर कार्बन आणि क्लोरीन यांच्यातला बॉन्ड. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.0 आहे, कार्बनची 2.2 आहे. म्हणजे क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, जर तुम्ही इथं पोलार सॉल्व्हंट सारख्या सॉल्व्हंटचा जर अटॅक करताय तर तेव्हा त्या ठिकाणी काय होऊ शकतं बघा, की बॉन्ड हा क्लोरीनच्या बाजूने जाणार आणि कार्बनकडे इलेक्ट्रॉन राहणार नाही. त्या दोन इलेक्ट्रॉन पैकी ही जी शेअरिंग झालेली आहे बॉन्ड फॉर्म होत असताना, तर बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर क्लोरीनच्या बाजूनच दोन्ही इलेक्ट्रॉन जातात. म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम गेट्स बोथ द इलेक्ट्रॉन अँड ॲक्वायर्स कंप्लीट निगेटिव्ह चार्ज, while the less electronegative atom completely loses that both the electrons, and that's why it acquires positive charge. So such kind of bond fission is called as heterolytic bond fission. So remember that thing, that heterolytic bond fission always or mostly takes place. Some exceptional examples are there that we have to study later in the chemical reaction, but the important thing is that in general the heterolytic bond fission takes place between two atoms having exactly different electronegativity. So that is the last point of that distinguishing between homolytic and heterolytic. So these are the all distinguishing points between homolytic and heterolytic bond fissions. लास्टचा एक्झाम्पल इथं आपल्याला तेवढं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये, पण मी पुन्हा एकदा सांगतोय. कार्बन हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये सेम आहे. कार्बन हायड्रोजन किंवा त्यांच्यासारखे जेवढे काही सेम इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स असतील किंवा दोन सेम इलेमेंट्स असतील त्यांच्यामध्ये होमोलायटिक बॉन्ड फिशन होतं. आणि जर इलेमेंट्स डिफरंट असतील, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये थोडासा जास्त डिफरन्स असेल, तर जनरली त्यांच्यामध्ये हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर हा पहिला पॉईंट, कुठली रिॲक्शन घडवून आणायची म्हटलं तर बॉन्ड ब्रेक करावा लागेल. तर बॉन्ड ह्या दोन प्रकारे ब्रेक केला जाऊ शकतो. दोन पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. अगदी सिंपल लँग्वेजमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत ह्या सर्व कन्सेप्ट पोहोचवतात. होमोलायटिक मध्ये बॉन्ड सेंटरमधनं ब्रेक होतो, तर हेटेरोलायटिक मध्ये बॉन्ड हा एका कडीनं ब्रेक होतो. होमोलायटिक मध्ये बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर दोन्ही सेपरेट होणाऱ्या घटकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळतात. आणि हेटेरोलायटिक मध्ये बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर दोन्हीपैकी एकाच घटकाला, तो घटक आता आपल्याला माहित झाला आहे, तो घटक म्हणजे मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह घटक, तर त्याला दोन्हीही इलेक्ट्रॉन मिळतात. जे दोन इलेक्ट्रॉन असतात ना, बॉन्डचे दोन इलेक्ट्रॉन, बॉन्ड तुटल्यानंतर एकाला दोन्ही इलेक्ट्रॉन जातात, दुसऱ्याला एकही इलेक्ट्रॉन राहत नाही. लक्षात घ्या, बॉन्ड जरी समान भागीदारीने तयार झाला असेल, दोन्हीचाही वाटा सारखाच असेल, पण हेटेरोलायटिक मध्ये एकावर मात्र पूर्णपणे अन्याय झालेला राहतो. दुसऱ्याच ॲटमला दोन्हीही इलेक्ट्रॉन मिळून जातात, तर याला म्हणायचं हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. होमोलायटिक मध्ये एक एक इलेक्ट्रॉन मिळून जे घटक तयार झालेत त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतात? फ्री रॅडिकल्स. आणि हेटेरोलायटिक मध्ये बॉन्ड जेव्हा एकाच कडीनं ब्रेक होतो, तर तेव्हा तिथं तयार होणारे जे घटक आहेत आपल्याला क्लिअरली माहित आहे की त्यांना आपण आयॉन्स म्हणतोय. एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. तर अशा प्रकारचे आयॉन्स या हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये तयार होतात. त्याच्यानंतर होमोलायटिक बॉन्ड फिशन हे नेमकं केव्हा घडतं, कशाच्या उपस्थितीमध्ये घडतं, तर सनलाईट असेल, UV रेज असतील, किंवा त्या ठिकाणी आपण काय बोलतात कॉपर क्लोराईड किंवा परऑक्साईड अशा प्रकारच्या सबस्टन्सेसच्या उपस्थितीमध्ये देखील होमोलायटिक बॉन्ड फिशन होऊ शकतं. आणि हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन कधी होऊ शकतं, तर जेव्हा पोलार सॉल्व्हंटची उपस्थिती असेल, त्याच्या प्रेझेन्समध्येच आपल्याला हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन बघायला मिळतं. आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये काय होता की होमोलायटिक बॉन्ड फिशन नेहमी कोणत्या दोन ॲटमच्या मध्ये घडतं की ज्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ सारखी असेल, तेव्हा होतं होमोलायटिक बॉन्ड फिशन. आणि हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन जेव्हा दोन ॲटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स असेल, तर तेव्हा होतं हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. अतिशय सिंपल आणि साध्या भाषेमध्ये आम्ही तुमच्या समोर या कन्सेप्ट घेऊन येत आहोत. आणि ही कन्सेप्ट जर तुमची व्यवस्थित क्लिअर झाली, तर आता पुढची कार्बोनियम आयन आणि कार्बॅनियन ही कन्सेप्ट आपल्याला कळू शकते. तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघायला विसरू नका.
प्राईम लातूर पॅटर्न क्लासेस गेवराई या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही त्या चॅनलवर जा, ते चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन ॲड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके.